तर हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे सगळ्यांना, शुभ सकाळ. तर सकाळ झाली आपली मस्तपैकी आणि आज आहे संडे. सो संडेचं आपण जातो खेळायला दर संडेला. तर चला आता आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे झाले, जरा खाऊ वगैरे मस्त आणि जाऊ मस्त खेळायला. आजचं वातावरण जरा आहे, ढगाळ वातावरण आहे सकाळपासूनच. आय थिंक आज पाऊस पडेल, बघूया पडतोय का नाही पाऊस. वातावरण मस्त झालं आहे पण सकाळ सकाळच. हां हां हां, नेचर समोर तर बघा कसला भारी दिसतो. जेव्हा पाऊस पडतो ना, पाऊस तेव्हा अजून भारी दिसतो, क्लास एकदम. पाऊस असो किंवा काही असो, खेळायला जायचं म्हणजे जायचं, काय पण होते. पाऊस पडो, ऊन पडो, थंडी पडो, काही असो, पोरं खेळायला जाणार म्हणजे जाणार. चलो नाश्ता करतो मी आता. नाश्त्यात आहे सँडविच, पनीर सँडविच आहे. सो नाश्ता करू मस्त, सकाळ सकाळ नाश्ता, कारण खाल्ल्याशिवाय बाहेर नाही पडायचं. बाहेरचं खाणं का आपल्याला जास्त जात नाही, खातो बाहेरचा, पण जर बनवता येते घरी तर घरी बनवून खाऊन जाणं. बाहेरचं बघू नंतर भूक लागलं तर. चला नाश्ता करू मस्त. सो खाऊन पिऊन सगळं झालं, आवरून झालं आहे, निघू आता, पण झालं थोडा उशीर. सो चला, सगळं लाईटी बिटी फॅन वगैरे बंद. और चलो दरवाजा लॉक. कसा विषय असं माहिती आहे काय, जी म्हणजे आपल्या गावाकडची पोरं आहेत, गावातली पोरं आहेत, जी कोण इकडं मुंबईला आहेत, तेवढे आम्ही संडेला कुठंतरी बाहेर खेळायला जातो. म्हणजे आठवड्यावर सगळं काम वगैरे सगळं माइंड आठवड्यातनं एकदा माइंड फ्रेश झाला पाहिजे. सो आम्ही संडेचा माइंड फ्रेश करतो क्रिकेट खेळून. चला. सो मी आता आलो आहे स्टेशनला. ट्रेनमध्ये काही शूट करताना आला, कारण जाम गर्दी होती. तो शूट करायला गेला असतो तर मोबाईल डायरेक्ट वॉन्टेड. मोबाईल कुठे गेला असं समजलं नसता, त्यावर शूट नाही गेला, मोबाईल तुम्ही ठेवलेला. तो पोरं येतात आता, हो पोरांची वाट बघू, पोरं येतात. चलो. तर गाईज मंडळी आलेली आपली. हां, आणि आल्या खाण्यावर ताबा, दाल वडा आणि दही वडा. हां, तर आलो आम्ही ग्राउंडला. बच्चे पार्टी पण आली सगळी. आता थोडा वेळ आपली मॅच चालू होईल. वेदर बघा, क्लासिक एकदम, प्रॉपर ग्राउंड आहे एकदम भारी. तर मित्रांनो, आम्ही आज पहिल्याच राऊंडला हारलोय. हारून आता जातोय घरी. चला घरी जाऊ आता. तर विषय असा होता, पहिली मॅच लागली आमची आणि टॉस हारलो. टॉस आल्यानंतर पहिली आमची इनिंग बॅटिंग होती. तो बॅटिंग चांगली झाली, स्कोर झाला 41. तर पहिली आमची होती बॅटिंग आणि पहिली बॅटिंग करून आम्ही स्कोर केला 41. ठीक आहे, 41. तर पहिल्या ओव्हरला म्हणजे आमच्या पहिल्या ओव्हरला स्कोर केला किती, 6 आणि 2 ओव्हरला पाहिजे होते 36. 2 ओव्हरला 36 पाहिजे असून आम्ही मॅच हारलो आहे. कारण आमचा तिसरा बॉलर सगळी 3 बॉलात वाट लावला, सगळी 3 बॉलात सगळे स्कोर केला आहे. तो काय हारलो आणि एक कॅच पण सुटली, ती जाऊ दे. तरी पण एका ओव्हरला 18 रन पाहिजे होते, एका ओव्हरला 18 रन डिफेंड नाही झाले आणि मागच्या संडेला असं झाला, एका कॅचमुळे मॅच गेली. ठीक आहे, चला आता जाऊ घरी. A few moments later. सो मी आलोय घरी. बाहेर चाललाय पाऊस, म्हणजे जोरात नाही, नॉर्मल झालाय, तरी पण भिजलो.
सो चला आता घरी जाऊ पहिला, आंघोळ करू मस्त आणि मग भेटू. फायनली घरी आलो. फायनली घरी. तर वाजलेत 9, म्हणजे 9ला 10 मिनिटाचा आहेत. तरी मी आज आलो आहे लवकर, कारण दर संडेला ना मला बहुतेक वाजतात 12-12:30 तर रात्रीचे यायला वाजतात. आज जाम लवकर आलो आहे, कारण पहिल्या राऊंडलाच हारलो आहे म्हणून. नाहीतर कसा दर संडेला, मागच्या संडेला पण आम्ही 3ऱ्या राऊंडला हारलो ते एका कॅचमुळे, आणि ती कॅच माझ्या हातातून सुटली. जर ती कॅच पकडली असती ना मी, तर आमचा पहिला नंबर फिक्स असता त्या संडेला. आणि त्या म्हणजे मागचे 2 संडे, सलग 2 संडे आम्ही नंबर मारलेत. एका संडेला डबल धमाका, म्हणजे एका संडेला 2 नंबर, दोन्हीकडे टीम टाकलेल्या. दोन्ही टुर्नामेंटमध्ये आमचा नंबर आला आहे. आणि त्याच्या आधी एक संडे बोरोलीत आमचा नंबर आला आहे. तो मागचा संडे एका कॅचमुळे झाला गेला, तो पण आमचा नंबर असता त्या संडेला. सलग 3 संडे आमची हॅट्रिक झाली असती नंबरची. ठीक आहे, असो. आणि बाहेर चाललाय मस्तपैकी पाऊस काय पडतोय खरा, पण काय असा बारीक रिमझिम. जोरात असा येत नाही. जोरात आला पाहिजे तेव्हा मजा येईल ना. ॲम्ब्युलन्स जाम, इथून जाम दररोज ॲम्ब्युलन्स जातात, जाम. नुसतं ॲम्ब्युलन्स चालूच असतात, कारण इथं पुढं हॉस्पिटल आहे. आता करू मस्त आंघोळ आणि काहीतरी खायला बनवू, कारण आज काय ब्लॉग जास्त खेळाची माझं शूट नाही झाला आहे. मी जास्त मग्न होतो खेळायच्या नादात, मग ते ब्लॉग वगैरे शूट करायचं राहिला. तर करू काहीतरी आता, चला. सो गाईज, आंघोळ वगैरे झाले मस्त. एक नंबर वाटला आंघोळ करून, जाम भारी वाटला. सो आता काहीतरी खायला बनावं लागेल. भूक नाही लागली एवढी, तरी पण खाऊ काहीतरी नॉर्मल. मी आज म्हणजे लोकलमध्ये जातो ट्रेनमध्ये सकाळी जाताना, म्हणजे खेळायला जाताना सकाळी. तेव्हा ना म्हणजे आतमध्ये गेलो आणि पोर गेले माझ्याकडं, म्हणजे ते किती 4-5 जण होते, प्रत्येक डब्यात वेगवेगळे होते. माझ्या जवळ पोरगी आली आणि ती पेन विकत होती. माझ्याकडं आली, मला बोलते दादा पेन घे ना. तर तिच्याकडनं हे पेन आहे, तिच्याकडनं पेन घेतले मी. 2-3 पॅकेट घेतले. तर एक पॅकेट आय थिंक 50 रुपयाचा होता. 2-3 पॅकेट घेतले मी. माझ्याकडे कॅश नव्हती, तिला बोलून माझ्याकडे कॅश नाही. मग ती बोलली आहे माझ्याकडे ऑनलाईन, म्हणजे लहान होती, तिने मला नंबर दिला एक, त्याच्यावर पेमेंट केला. सो मला म्हणजे एवढंच बोलायचं आहे, तिच्याकडनं पेन घेतले ना, तिच्या तोंडावर एवढा म्हणजे तिला एवढा आनंद झाला मी पेन घेतले म्हणून, की तिच्यावर एक वेगळीच स्माईल आली. मला पण भारी वाटलं ते बघून. म्हणजे पैसे महत्त्वाचे नाहीत, पण तिला जो त्यातून आनंद मिळाला हे महत्त्वाचं आहे. सो मला पण बरं वाटलं. आणि मला अशी म्हणजे जर कोण असा भेटला किंवा असं मला वाटलं की म्हणजे असं मला कोण भेटला ना, की मी त्याला म्हणजे असं मुलगी वगैरे किंवा कोण लहान मुलगा किंवा असा वयस्कर असं अपंग वगैरे, की मी त्याला काहीतरी हेल्प करतो. माझ्याकडं जेवढी पॉसिबल आहे तेवढी मी हेल्प करतो. सो ते पैसे महत्त्वाचे नसतात, पण जो समोरच्याला आनंद मिळतो ना हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातून तो वेगळा आपल्याला आनंद मिळतो हे खूप महत्त्वाचं आहे. सो चला आता काहीतरी मस्त बनवू. सो आज काय जास्त भूक नाही. सो मी आता बनवले मुसली दूध आणि ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यात. सो ते खाऊ. आज काय जास्त भूक नाही एवढी. मगाशी आम्ही येताना डाळ खिचडी खाल्लेली.
म्हणजे संध्याकाळी. सो एवढी भूक नाही लागली म्हणून आज मोस्टली मी आता ते जाऊ द्या. मी आता लॅपटॉप उघडा केला आणि उघडल्या एक न्यूज खतरनाक आली. बहरेन तेहरान अटॅक बहरेन कुवेत आफ्टर US बॉम्ब इराणियन. 4 तास अगोदरची न्यूज आहे. म्हणजे इराण वॉर संपून 1 वीक पण नाही झाला, म्हणजे 7 दिवस पण कंप्लीट झाले नाही, परत दुसरा काय ना काहीतरी चालू झाला. हा 2026 बहुतेक वॉरचाच आहे. तर आणि ह्याचा इम्पॅक्ट उद्या पडणार मंडेला. उद्या मार्केट ओपनिंग आहे ना, तो उद्या इम्पॅक्ट पडणार. यांचा भारी आहे. म्हणजे जेव्हा मार्केट ओपन असतो ना तेव्हा कसलीच न्यूज बाहेर पडत नाही आणि काहीच नसतं, म्हणजे एकदम शांत असतं वातावरण. आणि जेव्हा सॅटर्डे असो किंवा संडे असो किंवा मार्केट बंद, म्हणजे जेव्हा मार्केट क्लोज होतो त्यानंतर यांच्या न्यूज पडायला सुरुवात होतात खतरनाकवाले. आणि जर एखाद्याची पोझिशन होल्ड किंवा एखाद्याची ट्रेड काहीतरी ओपन राहिली असेल, पोझिशन ओपन राहिली असेल, त्याला जाम एकतर त्याच्या म्हणजे ज्या न्यूजच्या फेजमध्ये असेल तर त्याला फायदा होतो. आणि जर त्याची पोझिशन न्यूजच्या अपोजिट असेल तर तो कर्मानी मरतो. असं मार्केटमध्ये होतं. सो आणि त्या ट्रम्प आल्यापासून सगळी वाट लागले. ट्रम्पने सगळी मार्केटची वाट लावली. आणि 2026 जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून वॉर चालूच आहेत. आणि काय ना काहीतरी चालूच आहेत. जिओपॉलिटिकल टेन्शन काय ना काहीतरी चालूच आहेत. हा इराण वॉर शांत झाला आहे, लगेच 1 आठवड्यानंतर हा परत चालू, काय ना काहीतरी चालूच आहे. चला आता खाऊ. आता काय आपण तर काय हे बदलू शकत नाही, आपण खाण्यावर फोकस करू. चला. सो खाऊन झालं आता, नॉर्मल खाल्लं, एवढा काही विषय नाही. आणि बाहेर लागले ट्रॅफिक लगी है भाई. ट्रॅफिक बहुत दिनों के बाद. कारण आज संडे आहे ना, आज लोक गेले असतील मस्त फिरायला बाहेर कुठेतरी. ते बघा खतरनाक ट्रॅफिक लागले. संडे असल्यामुळे लोक गेले असले मस्त आज बाहेर फिरायला, सॅटर्डे संडे. आणि आता उद्यापासून सगळी कामाला, सगळी ट्रॅफिक. चला आपण उद्याच्या डाएटसाठी हरभरे विजिट टाकू. अरे खुल जा सेम ओनली 100 ग्राम. अयो जास्त झाले वाटतं. प्रॉपर एकदम परफेक्ट 100 ग्राम. तर झालंय सगळं आवरून आता झोपायच्या मार्गाला, कारण जाम थकले आज. तो उद्यापासून शेड्यूल टाईट होणार आपला, कारण उद्यापासून होत आहे एक्झाम चालू माझ्या. कारण मी MBA पण करतो आहे, MBA पण चालू आहे माझा. सकाळची जिम, नंतर ट्रेडिंग, नंतर MBA, सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो उद्यापासून माझे एक्झाम चालू होत आहेत. सकाळची जिम, नंतर मग पेपर, दोन पेपर आहेत दिवसाला. पेपर प्लस ट्रेडिंग सगळं मॅनेज करायचं आपल्याला. मेन एक्झाम आहे, एक्झामचा टाईम फिक्स आहे ना, सो होऊन जाईल. का एक्झाम काय घरूनच आहे, ऑनलाईन, काय टेन्शन नाही, सगळं होईल. चला. सो आजचा ब्लॉग, आजचा दिवस आज आपण इथेच संपूया. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुन्हा एकदा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन जोशात. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.